बघा, नमस्कार मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सायमोज इन्फ्लोरेसन्स स्टडी करत आहोत. सायमोज इन्फ्लोरेसन्स मध्ये मोनोकेशियल साइन आणि त्याचे प्रकार पाहिले आपण. त्याचे कुठले दोन प्रकार पाहिले? स्कॉर्पिओइड आणि हेलिकॉइड साइन. स्कॉर्पिओइड आणि हेलिकॉइड असे दोन प्रकार मोनोकेशियल साइनचे स्टडी केले. आता या ठिकाणी आपल्याला डायकेशियल साइन किंवा बायपॅरस साइन म्हणजे काय हे स्टडी करायचं. बघा इकडे कसं असतं बघा. डायकेशियल साइन डायग्राम इकडे दाखवतो मी डायकेशियल साइनची. तर हा जो मेन ऍक्सिस असतो पेडन्कल, इन दिस टाइप पेडन्कल एंड्स इन अ फ्लावर. हा जो मेन ऍक्सिस आहे तो फ्लावर नंबर 1 मध्ये टर्मिनेट झाला. 1 नंबर फ्लावर. अँड फॉर्म फ्रॉम द बेसल पार्ट. इथं बघा आता from basal part of peduncle च्या बेसल पार्ट होऊन दोन लॅटरल ब्रँच येतात. असे लॅटरल ब्रँच येतात आणि ते दोन्ही लॅटरल ब्रँचेस परत फ्लावर मध्ये टर्मिनेट होतात. म्हणजे हा फ्लावर नंबर 2 परत हा देखील फ्लावर नंबर 2 मध्ये टर्मिनेट झाला. हा जो पेडन्कल आहे त्या पेडन्कलच्या बेसल पार्ट होऊन दोन ब्रँचेस येतात, दोन लॅटरल ब्रँचेस, लॅटरल ब्रँच 1 2 असे, आणि तेही फ्लावर मध्ये टर्मिनेट होतात. which also ends in a flower. Now this same arrangement occurs on lateral branches. म्हणजे हे लॅटरल ब्रँचेस वरती परत आणि सेम अरेंजमेंट कशी असते, याच्यावरती आणि परत अशी फ्लावर येतात खालच्या त्याच्या बेस वरून, या ब्रँचच्या बेसवरून आणि दोन फ्लावर येतात. हा फ्लावर नंबर 3, फ्लावर नंबर 3, परत या ब्रँच वरती परत फ्लावर नंबर 3 आणि फ्लावर नंबर 3 येतात. ही मेन ब्रँच पेडन्कल ती फ्लावर मध्ये टर्मिनेट होते. त्याच्या बेसल पार्टून दोन ब्रँचेस येतात, ते दोन ब्रँचेस देखील फ्लावर मध्ये टर्मिनेट झाले. म्हणजे हा फ्लावर 1 हा फ्लावर 2 आणि 2 झाला. आणि नाउ दिस म्हणजे या ब्रँचेस वरती सेम अरेंजमेंट ऑकर्स ऑन लॅटरल ब्रँच. या लॅटरल ब्रँच वरती परत सेम अरेंजमेंट होते. सेम अरेंजमेंट म्हणजे कशी, या लॅटरल ब्रँचच्या परत बेसल पार्ट होऊन फ्लावर नंबर 3 येतात, याच्यावरून परत फ्लावर नंबर 3 येतात. याला म्हटलं जातं डायकेशियल साइन. याला म्हणतात डायकेशियल साइन. याला काय म्हटलं जातं? डायकेशियल साइन. कुठल्या प्लांट मध्ये असतं? बोगेनविलिया, जॅस्मिन प्लांट याच्यामध्ये असतं. टिक मध्ये, अशा प्लांट्स मध्ये डायकेशियल इन्फ्लोरेसन्स असतं. मी काय सांगितलं? पेडन्कल मेन ऍक्सिस फ्लावर नंबर 1 देतो, त्याच्या बेसल पार्टवरून दोन ब्रँच येतात. हे ब्रँच ते पण फ्लावर नंबर 2 मध्ये टर्मिनेट होतात. आणि परत आणि त्या ब्रँचेस वरती जी पहिली अरेंजमेंट कशी, म्हणजे इथं परत आणि दोन ब्रँचेस येतात आणि त्याच्यावर फ्लावर नंबर 3 येतात. याला म्हणतात डायकेशियल साइन. म्हणजे इन दिस टाइप पेडन्कल एंड्स इन अ फ्लावर and from basal part of peduncle two lateral branches arises which also ends in a flower. Now the same arrangement occurs on lateral branch. Lateral branch वरती परत same arrangement म्हणजे फ्लावर नंबर 3 येतात. याला म्हणतात डायकेशियल किंवा बायपॅरस साइन असं म्हणतात. आता पॉलिकेशियल किंवा मल्टीपॅरस साइन म्हणजे काय बघा. पॉलिकेशियल किंवा मल्टीपॅरस साइन. आता इथे कसं असतं बघा. इन दिस टाइप inflorescence peduncle ends in a flower. Peduncle ends in a flower and from base
from base many lateral branches arises which are terminated into flower. परत ते फ्लावर मध्ये टर्मिनेट होतात. बघा the same arrangement also occurs on lateral branches. सेम अरेंजमेंट परत लॅटरल ब्रांचेस मध्ये होते. उदाहरणार्थ कॅलोट्रॉपिस प्लांट, रुईच्या झाडामध्ये असा इन्फ्लोरसन्स असतो, किंवा अस्कल्पिस प्लांट मध्ये असा इन्फ्लोरसन्स असतो. बघा कसं, ही मेन एक्सिस, इथं डायग्राम काढतो बघा. आपण पॉलिकेशियल साइन किंवा मल्टीपॅरस साइन स्टडी करायला. मेन एक्सिसचा टोक जो आहे तो फ्लावर नंबर 1 मध्ये टर्मिनेट झाला आणि त्याच्या बेसहून असे मेनी ब्रांचेस येतात. ब्रांच, आणखीन एक ब्रांच, ही एक ब्रांच, मेनी ब्रांचेस म्हणूनच पॉलिकेशियल. डायकेशियल मध्ये कसे होते, फक्त 2 ब्रांचेस होते. इथं मेनी ब्रांचेस आहेत. पेडन्कल हा मेन ऍक्सिस झाला. ते मेन ऍक्सिस जे आहे ते कशामध्ये टर्मिनेट होता, फ्लावर मध्ये टर्मिनेट होता. आणि त्याच्या खाली मेनी ब्रांचेस येतात. मेनी ब्रांचचा एंड जो आहे तो पण कशामध्ये टर्मिनेट होतो, फ्लावर मध्ये टर्मिनेट होतो. मेनी ब्रांचेसचा एंड परत फ्लावर मध्ये टर्मिनेट होतो. आपण जर नंबरिंग दिलं तर हा फ्लावर नंबर 1 झाला, मग हे फ्लावर नंबर 2 झाले सगळे. परत याच्या बेसून परत इथून या ब्रांचच्या बेसून परत मेनी ब्रांचेस येतात. फ्लावर 3, फ्लावर 4, तसंच इथं पण असे मेनी ब्रांचेस येतात. 3, 4 इथे पण 3, 4 परत इथे पण 3, 4 बघा. अशी जी इन्फ्लोरसन्स आहे त्याला म्हटलं जातं पॉलिकेशियल किंवा मल्टीपॅरस साइन. परत एकदा व्यवस्थित डायग्राम काढतो बघा या ठिकाणी. हे क्लॅरिफिकेशन दिसू दे तुम्हाला. हा जो मेन ऍक्सिस आहे तो फ्लावर नंबर 1 मध्ये टर्मिनेट झाला, त्याच्यापासून अशी ब्रांचेस आली. बघा हे जे ब्रांच आहे त्याचा टिक देखील फ्लावर नंबर 2 मध्ये कन्वर्ट झाला. हा ब्रांच आहे त्याचा फ्लावर नंबर 2 मध्ये कन्वर्ट झाला. हा ब्रांच त्याचा फ्लावर नंबर 2 मध्ये, आणि हे ब्रांच त्याचा फ्लावर नंबर 2 मध्ये कन्वर्ट झाला. आता या ब्रांचच्या बेसहून पेडन्कलहून परत अशी एक ब्रांच येते, त्याच्या फ्लावर नंबर 3 मध्ये होतं. परत अशी एक ब्रांच येते, 4 नंबर फ्लावर झाला. इकडच्या बाजूला एक अशीच, इथे पण तसंच रिपीट होतं. फ्लावर 3, 4 इथे पण तसंच 3, 4 आणि याच्यावरती पण तसंच 3, 4 याला म्हणतात पॉलिकेशियल साइन. डायकेशियल मध्ये 2च ब्रांचेस होते लॅटरल, इथं मेनी आहेत, 2 पेक्षा जास्त ब्रांचेस आहेत. आणि परत ब्रांचेस वरती पण सेम अरेंजमेंट. ह्या ब्रांचेसचा टिप देखील फ्लावर मध्ये, आणि परत त्याच्या खालून परत मेनी ब्रांचेस, त्याचे बी एंड्स फ्लावर मध्ये असतात. त्याला पॉलिकेशियल साइन असं म्हणतात. बघा ना किती इंटरेस्टिंग आहे. मेन ब्रांचेस फ्लावर, त्याच्याहून मेनी ब्रांचेस येतात,
त्या मेनी ब्रांचेसचा टोक देखील फ्लावर नंबर 2 मध्ये, हे बघा हा मेन ब्रांच आला, त्याचा हा एक ब्रांच फ्लावर 2, ही एक ब्रांच फ्लावर 2, ही एक ब्रांच फ्लावर 2, ही एक ब्रांच फ्लावर 2. आता त्या ब्रांचच्या बेसहून परत फ्लावर 3 3, फ्लावर 4 4, तसं 3 3 4 4, 3 3 4 4, आणि त्या ब्रांचचा टोक देखील फ्लावर मध्ये कन्वर्ट होतो. याला पॉलिकेशियल साइम असं म्हणतात. आता स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स मध्ये 3 स्टडी करायचे, सियाथियम, हायपॅन्थोडियम आणि वर्टिसेल स्टार इन्फ्लोरेसन्स म्हणून. त्यातला पहिला पाहूया सियाथियम म्हणून. सियाथियम मध्ये ब्रॅक्स किंवा इन्व्हॉल्कर फ्यूज्ड टू फॉर्म कप शेप्ड स्ट्रक्चर. ब्रॅक्स म्हणजे असे ग्रीन पानासारखे स्ट्रक्चर असतात. ब्रॅक्स जे आहेत ना, पानासारखे स्ट्रक्चर असतात. हे ब्रॅक्स फ्यूज होऊन असं कप शेप्ड स्ट्रक्चर बनवतात, आणि त्या कप शेप्ड स्ट्रक्चर मध्ये सिंगल फिमेल फ्लावर असतो. फिमेल फ्लावर म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गन तेवढंच असतं. पुढे फ्लावर स्टडी करताना लक्षात येईल तुम्हाला फिमेल फ्लावर म्हणजे काय. आता फक्त लक्षात ठेवा, सेंटरला या हे जे ब्रॅक्स आहे, त्या ब्रॅक्सचं असं कप शेप्ड स्ट्रक्चर बनतं, आणि त्या कपच्या आत सेंटरला फिमेल फ्लावर आहे, आणि त्या फिमेल फ्लावरच्या सराउंडिंगला मेनी मेल फ्लावर्स आहेत. अशा इन्फ्लोरेसन्सला म्हणतात सियाथियम. सियाथियम इन्फ्लोरेसन्स इफुर्बिया नावाच्या प्लांट मध्ये असतं. रिपीट करतो बघा, ब्रॅक्स म्हणजे ग्रीन पानासारखे स्ट्रक्चर, ते असं कप शेप्ड स्ट्रक्चर बनवतात, आणि त्या कपच्या आत मध्ये मिडलला बेसला एकदम बेसला सिंगल फिमेल फ्लावर असते, आणि त्याला सराउंडिंगला ओपनिंगला लार्ज नंबर ऑफ मेनी मेल फ्लावर्स असतात. त्याला म्हणतोय आपण सियाथियम इन्फ्लोरेसन्स. नेक्स्ट इन्फ्लोरेसन्सचा प्रकार कुठला बघा, हायपॅन्थोडियम इन्फ्लोरेसन्स. म्हणजे काय बघा, हा जो मेन फुलाचा ऍक्सिस असतो, असा एक कप शेप्ड रिसेप्टॅकल तयार करतो. असा फुलाचा जो मेन ऍक्सिस आहे, मेन ऍक्सिस म्हणजे काय, पेडन्कल. पेडन्कल असा एक कप शेप्ड स्ट्रक्चर बनवतो. हे पेडन्कलच आहे सगळं. हा पेडन्कल असा हा कप शेप्ड स्ट्रक्चर बनवतो, आणि एक लहान स्मॉल ओपनिंग देतो. त्या ओपनिंगला म्हणतात ओस्टिओल. पेडन्कल असा कप शेप्ड स्ट्रक्चर बनवतो आणि एक ओपनिंग देतो. त्या ओपनिंगला ओस्टिओल म्हणतात. आणि या कप शेप्ड स्ट्रक्चरच्या आत इथं खाली तळाला फिमेल फुलं असतात, ओपनिंगला मेल फ्लावर्स असतात, आणि मध्ये स्टराइल फ्लावर्स असतात. असे हे मेनी फ्लावर्स या कप शेप्डच्या आत सायमोज ग्रुप मध्ये प्रेझेंट असतात. सायमोज इन्फ्लोरेसन्स फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. इथं फिमेल फ्लावर्स, इथं मेल फ्लावर्स आणि स्टराइल फ्लावर्स या कप शेप्ड आत स्ट्रक्चरच्या आत प्रेझेंट असतात. फिकस मध्ये, फिकस प्लांट जे आहे, उंबराचं झाड म्हणतोय आपण, उंबर, फिकस रेटिक्युलेटा म्हणतात त्याला, उंबराला. फिकस बेंगालेन्सिस वडाच्या झाडाचं सायंटिफिक नाव. अंजीर तुम्ही पाहिला, अंजीर. अंजीर फळ जे आहे ते या इन्फ्लोरेसन्स पासून बनतं बघा. हायपॅन्थोडियम इन्फ्लोरेसन्स पासून अंजीरचं फळ बनतं. उंबर म्हणतोय आपण त्याला. ते फळ बनत असतं, आणि ते फळ हायपॅन्थोडियम इन्फ्लोरेसन्स म्हणजे वरती मेल फ्लावर असतात ओपनिंगच्या सगळं, आणि खाली फिमेल फ्लावर मध्ये स्टराइल फ्लावर असतात. असे फ्लावर या कप शेप्ड पेडन्कल मध्ये होतं. पेडन्कल कप शेप्ड स्ट्रक्चर, त्याच्या आत असे फ्लावर्स असतात. याला हायपॅन्थोडियम इन्फ्लोरेसन्स म्हणतात. आता लास्टचा इन्फ्लोरेसन्स आहे वर्टिसेल स्टार इन्फ्लोरेसन्स. लॅबिएटी फॅमिली किंवा लॅमिनेसी फॅमिली मध्ये येतं. लॅबिएटी किंवा लॅमिएसी फॅमिली मध्ये येतं. इथं कसं असतं बघा, in this type of inflorescence leaves arranged in opposite manner on stem. हा स्टेम आहे, त्या स्टेम वरती इन्फ्लोरेसन्स जे आहेत ते अपोजिट मॅनरने अरेंज असतात. हा एक इन्फ्लोरेसन्स आणि हा एक इन्फ्लोरेसन्स या स्टेम वरती अपोजिट मॅनरने अरेंज असतात. फ्रॉम ऍक्सिल ऑफ ईच लीफ, या स्टेमच्या लीफच्या ऍक्सिल पासून लॅटरल ब्रांच अराइज होतं. लॅटरल ब्रांच अराइज होतात. हे बघा, फ्रॉम ऍक्सिल ऑफ ईच इन्फ्लोरेसन्स ऑफ मेन ऍक्सिस. हा मेन ऍक्सिस झाला.
From axil of each inflorescence of main axis, lateral branches are arises on which flowers are found. Lateral branches वरती परत flowers येतात. Now from these branch develop also bears. हे branch जे आहे ते परत आणि अशा flowers मध्ये कन्वर्ट होतात. याला म्हणतोय आपण ही मेन हे जे स्टेम आहे त्या स्टेम वरती अपोजिट मॅनर न हाय इन्फ्लोरेसन्स आणि हाय इन्फ्लोरेसन्स अरेंज झालेला असतो. मग त्या वसून त्या मेन स्टेम पासून अशी एक लॅटरल ब्रांच येते आणि ही एक लॅटरल ब्रांच येते. लॅटरल ब्रांच फुलामध्ये कन्वर्ट होते आणि त्या लॅटरल ब्रांच वरती परत फ्लावर्स येतात. परत असे लॅटरल ब्रांच येऊन परत फ्लावर मध्ये कन्वर्ट होतात. याला म्हणतोय आपण वर्टिसेल स्टार इन्फ्लोरेसन्स. ह्याला म्हणतोय लॅबिएटी लॅमिए फॅमिली म्हणजे तुळशीच्या झाडामध्ये ओसिमम प्लांट म्हणजे तुळस जे आहे त्या प्लांट मध्ये असा इन्फ्लोरेसन्स असतो. बघा मी परत सांगतोय हा मेन ऍक्सिस इन्फ्लोरेसन्स लीव्स आर अरेंज्ड इन अपोजिट मॅनर. इन्फ्लोरेसन्स जे आहेत हा एक अपोजिट मॅनर ने अरेंज झालेला असतो. मेन ऍक्सिस पासून अशी एक लॅटरल ब्रांच येते अशी एक लॅटरल ब्रांच येते ती फ्लावर मध्ये टर्मिनेट होते आणि त्या लॅटरल ब्रांचेस पासून परत एक अशी लॅटरल ब्रांचेस येतात आणि ते पण फ्लावर मध्ये टर्मिनेट होतात. त्याला म्हणतो आपण वर्टिसेल स्टार इन्फ्लोरेसन्स. ही मेन ऍक्सिस पासून लॅटरल ब्रांच ते फ्लावर मध्ये टर्मिनेट होते. परत त्या लॅटरल ब्रांच पासून त्या ही एक ब्रांच आणि ही एक ब्रांच झाली त्या ब्रांचेस पासून परत लॅटरल ब्रांचेस तेही फ्लावर मध्ये टर्मिनेट होतात. मेन ऍक्सिस पासून लॅटरल ब्रांच पासून परत लॅटरल ब्रांच तेही फ्लावर मध्ये टर्मिनेट होतात. आणि इथं डायकेशियल साइन असतो. हा डायकेशियल साइन हा स्कॉर्पियोइड साइन मध्ये कन्वर्ट होतो. स्कॉर्पियोइड म्हणजे कसं बघा या बाजूला एक फूल परत या बाजूला एक फूल परत या बाजूला एक फूल असं असतं. ह्याला स्कॉर्पियोइड साइन म्हणतात. बघा इकडे एक फूल आला असा तिसरा फूल चौथा फूल इथं आला तिसरा फूल इकडे आला म्हणजे स्कॉर्पियोइड मॅनरनं झिगझॅग मॅनरनं फ्लावर या ठिकाणी अरेंज असतात. बघा इथं फ्लावर असा आला परत हा असा आला परत या बाजूला आला म्हणजे हे स्कॉर्पियोइड साइन प्रमाणे अरेंज असतात. इथं कसं असतं बघा डायकेशियल का म्हणायचं ही लॅटरल ब्रांच 1 लॅटरल ब्रांच पासून परत आणि ब्रांचेस म्हणजे डायकेशियल झालं. लॅटरल ब्रांचेस पासून परत आणि ब्रांचेस इकडे एक ब्रांच आली इकडे एक ब्रांच आली ना हे ब्रांचेस झाले. त्या ब्रांचेस वरती फ्लावर स्कॉर्पियोइड अरेंज असतात. स्कॉर्पियोइड म्हणजे बघा कसं इकडच्या बाजूला हा फ्लावर नंबर 2 पासून 4 पासून परत 3 2 पासून 4 पासून परत 3 म्हणजे स्कॉर्पियोइड साइन याला म्हणतात. इथं डायकेशियल साइन जे आहे ते कशामध्ये कन्वर्ट होतं स्कॉर्पियोइड साइन मध्ये कन्वर्ट होतं. इथं जो आहे ना इथं पर्यंत डायकेशियल साइन हा स्कॉर्पियोइड साइन मध्ये कन्वर्ट होतो. मेन ऍक्सिस पासून लॅटरल ब्रांच पासून परत लॅटरल ब्रांच म्हणून डायकेशियल म्हणायचं. परंतु या लॅटरल ब्रांच वरती कसं फ्लावर्स अरेंज असतात इथं हा फ्लावर स्कॉर्पियोइड पद्धतीने इकडे इकडच्या बाजूला इकडे इकडच्या बाजूला झिगझॅग मॅनरनं फ्लावर अशी अरेंजमेंट असते. म्हणजे हा एक इन्फ्लोरेसन्स मेन ऍक्सिसला अपोजिट मॅनरनं अरेंज असतात. मेन ऍक्सिस पासून लॅटरल ब्रांच पासून परत लॅटरल ब्रांच मेन ऍक्सिस पण फ्लावर मध्ये टर्मिनेट होतो लॅटरल ब्रांचेस पण फ्लावर मध्ये टर्मिनेट होतात. परंतु लॅटरल ब्रांचेस मध्ये फ्लावर हे स्कॉर्पियोइड प्रमाणे अरेंज असतात. झिगझॅग इकडे इकडच्या बाजूला एक फ्लावर इकडच्या बाजूला एक फ्लावर अशाला म्हणतो आपण वर्टिसेल स्टार. तुळशीच्या झाडामध्ये असा इन्फ्लोरेसन्स असतो. आता फ्लावरिंग प्लांटचा सर्वात महत्वाचा पार्ट जो आहे फुलं प्रोडक्शन करणाऱ्या वनस्पतीचा सर्वात महत्वाचा भाग फ्लावर. आता थोडीशी फ्लावरची मी इंट्रोडक्टरी पार्ट देतो. फ्लावर हे आपल्या लाईफ मध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतो. आपल्या ह्युमन बिंगला पण आपण फ्लावर देवळामध्ये काही फुलं आपण देवासाठी ऑफर करतो. फ्लावर हे इम्पॉर्टंट ह्युमनचे फिलिंग्स रिप्रेझेंट करायला. आता एखादे गेस्ट फंक्शन मध्ये आले तर त्यांना आपण फ्लावर म्हणजे त्या गेस्ट बद्दल आपल्याला प्रेम भावना किंवा फिलिंग्स व्यक्त करायला फ्लावर आपण ऑफर केला. धार्मिक महत्वासाठी फ्लावर आहे.
सोशल महत्व फ्लावरला आहे. फ्लावरला ओर्नामेंटल डेकोरेटिव्ह व्हॅल्यू आहे. गार्डन मध्ये फ्लावर लावतोय आपण डेकोरेशनसाठी. घरामध्ये घराच्या अंगणामध्ये पॉट्स लावतोय, फ्लॉवर प्लॉट्स लावतोय, घरामध्ये फ्लॉवर पॉट वापरतोय डेकोरेशनसाठी, ओर्नामेंटेशनसाठी. असं असंख्य फ्लावरचं महत्व आपल्या जीवनाशी निगडित आहे. टेक्निकली फ्लावर म्हणजे काय बघा. बॉटनिकली आपण बॉटॅनिकली जाऊया फ्लावरला. फ्लावर म्हणजे काय? फ्लावर हा रिप्रोडक्टिव्ह युनिट इन अँजिओस्पर्म. म्हणजे एखाद्या फुलं प्रोडक्शन करणाऱ्या गटचा रिप्रोडक्टिव्ह युनिट कोण आहे? फ्लावर आहे. जिथं झाडापासून नवीन झाड बनतं, वनस्पती नवीन वनस्पती बनवते फ्लावर पासून, म्हणून हा रिप्रोडक्टिव्ह युनिट आहे असं म्हणतोय. फ्लावर म्हणजे मॉडिफाईड शूट मीट फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. फ्लावर हे मॉडिफाईड शूट आहे, ते सेक्शुअल रिप्रोडक्शनला हेल्प करतं. आता हे जे फ्लावर आहे, ह्या फ्लावरचा एलएस आहे बघा. हे टिपिकल फ्लावर आहे. त्या टिपिकल फ्लावर मध्ये येणारे पार्ट्स आपण स्टडी करायचा. हा फुलाचा जो डेट आहे ना रे, या फुलाच्या स्टॉकला पेडिसेल असं म्हणतात. फुलाचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकला काय म्हणतात? पेडिसेल. आणि पेडिसेल जे आहे त्याच्या टोकाला असा एक कप रिसेप्टॅकल स्ट्रक्चर बनवतो. त्या स्ट्रक्चरला म्हणतात थॅलॅमस. पेडिसेलचा जो एंड आहे असा एक टोरस स्ट्रक्चर बनवतो. त्या टोरस स्ट्रक्चरला थॅलॅमस म्हणतात. आणि त्या थॅलॅमस वरती फुलाचे पार्ट्स अरेंज झालेले असतात. फुलाचे पार्ट्स अरेंज झालेले असतात. फुलामध्ये चार होल्स आहेत. होल्स म्हणजे काय? होल्स म्हणजे पार्ट्स ऑफ फ्लावर. होल्स ऑर पार्ट्स ऑफ फ्लावर. हा जो फुलाचा स्टॉक आहे त्याला पेडिसेल. पेडिसेल असा स्ट्रक्चर बनवतो टोरस, त्याला थॅलॅमस. त्या थॅलॅमस वरती फुलाचे 4 पार्ट्स अरेंज आहेत. फुलाचे 4 पार्ट्स 2 गटामध्ये विभाजन करायचं. ॲक्सेसरी पार्ट्स म्हणजे नॉन इसेन्शियल पार्ट्स पण म्हणतात, आणि इसेन्शियल पार्ट्स म्हणजे जे रिप्रोडक्शन मध्ये हेल्प करतात त्यांना इसेन्शियल पार्ट्स. जे रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाहीत, इनडायरेक्ट होतात, ते नॉन इसेन्शियल पार्ट्स किंवा ॲक्सेसरी पार्ट्स. आता फुलाचे 4 पार्ट्स म्हणून सांगितलं किंवा 4 होल्स कशावरती अरेंज असतात? थॅलॅमस वरती. ते 2 गटामध्ये विभाजन आहेत. ॲक्सेसरी किंवा नॉन इसेन्शियल असं का म्हणतात? ते रिप्रोडक्शन मध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व होत नाहीत, म्हणून ॲक्सेसरी किंवा नॉन इसेन्शियल पार्ट्स. आणि जे डायरेक्ट रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतात त्यांना इसेन्शियल किंवा ॲक्सेसरी पार्ट, इसेन्शियल पार्ट्स असं म्हणतात. मग बघा 4 पार्ट्स कुठले कुठले आहेत. हा बाहेरचा पार्ट जो आहे फुलाचा, हा बाहेरचा पार्ट जो आहे हे आणि हे ग्रीन असतं, त्याला म्हटलं जातं कॅलिक्स. आणि कॅलिक्सच्या एका भागाला याला एका भागाला म्हणतात सेपल. कॅलिक्सच्या एका भागाला काय म्हणतात? सेपल. लक्षात ठेवायचं. फुलाचा बाहेरचा भाग जो ग्रीन आहे हा या दोघांना मिळून म्हटलं जातं कॅलिक्स. आणि त्या कॅलिक्सच्या एका मेंबरला काय म्हणतात रे? सेपल असं म्हणतात. आणि फुलाचा आउटर मोस्ट पार्ट काय झाला? कॅलिक्स, ग्रीन असतो. फुलाचा दुसरा पार्ट, कॅलिक्स नंतरचा दुसरा पार्ट, या दोघांना म्हटलं जातं, मी लाईन दाखवतो बघा असे, या भागाला म्हटलं जातं करोला. या भागाला काय म्हणतात? करोला. आणि करोलाच्या एका मेंबरला काय म्हणतात रे? पेटल. हायट पेटल. हे दोन्ही पार्ट फुलाचे नॉन इसेन्शियल किंवा ॲक्सेसरी पार्ट असं म्हणतोय. आता फुलाचे इसेन्शियल पार्ट्स कुठले जे रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतात? 2 आहेत बघा. याला म्हणतोय आपण स्टॅमेन्स. हा जो आहे तो स्टॅमेन्स म्हणतोय. या दोन्ही स्टॅमेन्सला मिळून मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोशियम होता, आणि अँड्रोशियम ह्या दोन्हीला मिळून म्हणतात, आणि एका मेंबरला म्हणतात स्टेमेन म्हणून. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन अँड्रोशियम, त्यातल्या एका मेंबरला स्टेमेन. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन त्यात किती भाग आहेत बघा? ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा तिन्हीला मिळून कार्पेल म्हणतात. कार्पेल हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कशाचा भाग आहे? गायनोशियमचा भाग आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन काय आहे? गायनोशियम. गायनोशियम कुठली? गायनोशियम मध्ये ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा. ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा ही गायनोशियम झाली. आणि गायनोशियमच्या एका मेंबरला काय म्हणतात?
कार्पेल. गायनोशियम फ्लावरची फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, अँड्रोशियम फ्लावरचं मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन.